नमस्कार. आता महिपत आणि साक्षीने एक नवीनच गेम खेळलेला असतो. साक्षी तिथनं गायब झालेली असते आणि दुसऱ्याच एकीला मारून तिथे टाकलेलं असतं आणि असं दाखवलेलं असतं साक्षी मेली. त्यामुळे आता महिपत हा मीडियासमोर रडतो आणि म्हणतो माझी लेक साक्षी शेवटी मेलीच. आणि आता इकडे प्रियाचा सगळा गोंधळ लक्षात आलेला असतो की महिपत आणि साक्षीने डबल गेम केलेला आहे. आता महिपतने प्रियाला फोन केलेला असतो. त्यावेळी प्रिया म्हणते महिपतराव, अहो माझ्याशी खोटं बोलू नका. तुम्ही दुनियेला फसवू शकता, पण मला माहिती आहे साक्षी मेलेली नाही. आणि तुम्ही जे खोटं खोटं मीडियासमोर रडलात ना, ते सुद्धा मी चांगलं ओळखलेलं आहे. अहो तुम्ही किती खोटं वागाल, एक गोष्ट लक्षात घ्या, असा खोटेपणा माझ्याशी तर बिलकुलच करू नका. आता महिपतची पाचावर धारण बसलेली असते. आता महिपत हा नागराजला म्हणतो आता लवकरच नागराज तू काहीतरी कर, तुझ्या भावाला सांग आणि त्या प्रियाचे 3-13 वाजव. त्यावेळी आता नागराज म्हणतो माझ्या भावाला कशाला सांगायला हवं, काय ते मीच बघतो. आणि इकडे आता डायनिंग टेबलावर आता सायली आणि सगळेच सुभेदार परिवार बसलेले असतात. आता सायलीचे आई वडील पोपटराव आणि मैनाबाई सुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा तिथे जेवत असतात. आता तेवढ्यात तिथे एंट्री होते ती नागराजची. नागराज घरी आलेला असतो. नागराज घरी येतो आणि बघतो तर काय सगळे जेवणावर बसलेले आहेत. प्रताप आता म्हणतो नागराज मी तुमची ओळख करून देतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे समोर बसलेत ते पोपटराव आणि त्यांच्या बाजूला आहे ती मैनाबाई. पोपटराव आणि मैनाबाई आमच्या सायलीचे खरे आई वडील आहेत. ते ऐकतात आता नागराजला धक्का बसतो, कारण नागराजला माहिती असतं की खरे आई वडील ते फक्त आणि फक्त तन्वीचे म्हणजेच प्रियाचे आहेत. आता नागराज पटकन आता प्रियाकडे बोट करतो आणि म्हणतो मी काय म्हणतो, ह्या बाई जशा असतात ना सेम तशीच आपली तन्वी असते. ते ऐकतात आता सगळ्यांच्या नजरा त्या प्रियाकडे जातात. आता प्रिया समजून घेते की आता नागराजने माझी चांगलीच वाजवलेली आहे. आता इकडे प्रिया खूप रागावलेली असते आणि आता नागराज तिथं निघून गेलेला असतो. काही वेळानंतर सायली ही बाहेर येते. आता प्रिया राग काढण्याच्या हिशोबाने म्हणते काय गं सायली, तुला हिशोबापेक्षा जास्त भेटलंय. आणि एक गोष्ट लक्षात घे, आता तू तुझ्या आई वडिलांना पण इथेच ठेवणार आहेस का? अगं आपल्या आयुष्य आरामात राहण्याची त्यांना सवय लागेल आणि मग ते इथनं जाणार नाहीत, त्यांना वेळीच घरी पाठव. असं बोलून आता ती म्हणते तुझ्या आई वडिलांना हे कळायला हवं होतं, त्यांना पाठवण्याची वेळ नाही आली पाहिजे, ते स्वतःहून गेले पाहिजेत. असं बोलतात सायली म्हणते प्रिया तू काही बोलू नको, ते माझे आई वडील आहेत आणि ते मी बघून घेईन. त्यावेळी प्रिया म्हणते अगं हे जसं तुझं सासर आहे ना तसं माझं पण सासर आहे आणि माझ्या सासरी तुझे आई वडील येऊन राहिलेत हे मला कसं पटेल. मला तर हे बिलकुल आवडलेलं नाही. तुला ना आता हिशोबापेक्षा जास्त भेटलं आहे म्हणून तू असं करतेस आणि घरात त्यांचा तुझ्यावर विश्वास बसला आहे, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. तेवढ्यात तिथे पूर्णाजी येतात आणि प्रियाचं सगळं बोलणं पूर्णाजी ऐकत असतात. आता पूर्णाजीला खूपच राग येतो. पूर्णाजी पुढे जाते आणि प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे प्रिया, तुला काही एक बोलण्याचा अधिकार नाही. असं बोलून पूर्णाजी प्रियाचं थोबाड फोडतात आणि म्हणतात जशी आहेस तशी शांत राहा आणि जास्त बोललीस ना तर घराबाहेर काढेन. ते ऐकल्यावर आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.